नमस्कार मित्रांनो. सेल्फ इमेज, स्वप्रतिमा हे शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. तर सेल्फ इमेज, स्वप्रतिमा काय आहे आणि त्या सेल्फ इमेज कशी तयार करायची आणि सेल्फ इमेज सकारात्मक केलं तर काय फायदे होतात आणि आपली नकारात्मक सेल्फ इमेज आपण जर तयार करून ठेवली तर काय तोटे होतात, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. अपने बारे में खुद ने बनाया चित्र या धारणा म्हणजे स्वतःने स्वतःच्या नजरेमध्ये निर्माण केलेली प्रतिमा म्हणजे स्वप्रतिमा. तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही स्वतःला बेस्ट समजता का? आय एम अ बेस्ट. तुम्ही जर स्वतःच्या क्षमतांना, स्वतःच्या क्षमतांची, स्वतःच्या कौशल्याची, स्वतःच्या शहाणपणाची, स्वतःला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल सकारात्मक विचार करत असाल, प्राऊड फील करत असाल, अभिमान बाळगत असाल, स्वतःला जे काही प्राप्त झालेलं आहे परिसरासह, त्यातून तुमची सेल्फ इमेज डेव्हलप व्हायला मदत होते. जे पण आपले विचार चांगले नाहीत, आपल्या भावना चांगल्या नाहीत, आपल्या कल्पना चांगल्या नाहीत, आपला दृष्टिकोन चांगला नाही, आपल्याला जे काही प्राप्त झालेले ते काही चांगलं नाही असा सतत विचार करत गेलात तर तुमची सेल्फ इमेज हे नकारात्मक बनते, त्रासदायक बनते. तुमचा कॉन्फिडन्स राहत नाही. मग तुम्ही स्वतः काही सन्मान करण्याच्या, स्वतःच्या नजरेत सुद्धा तुम्ही पडलेले असता. म्हणजे स्वतःचा देखील सन्मान करणं तुम्हाला अवघड जाते. कोणी जरी तुम्ही छान बोलता एवढं जरी म्हटलं म्हणजे टिंगल करायला की काय असं त्या व्यक्तीला वाटत राहते. तुम्ही चांगलं यश मिळवलं जरी म्हटलं त्याला वाटायला लागते, कारण त्याच्या नजरेमध्ये त्याच्या क्वालिटीवर, त्याच्या कौशल्यावर, त्याच्या क्षमतेवर, त्याला जे काही प्राप्त झाले त्याच्यावर विश्वास नाही आणि ते काही पॉवरफुल आहे असं त्याला वाटतच नाही. ते काही कामातून गेलेलं आहे सगळं वाटते. जेव्हा असं वाटायला लागते ना, ही अतिशय वेदनाजनक गोष्ट आहे. मग असा माणूस खंत करत जगतो. नकारात्मक प्रतिमा तयार केलेला माणूस मध्ये आत्मविश्वास असत नाही. तो स्वतःच्या नजरेत पडलेला असतो. तो स्वतःच्या एकदम कोणाच्या समोर जाऊ शकत नाही. तो सातत्याने घाबरलेला दिसतो. खाली मान घालून जगतो. नजरेला नजर भिडून जगण्याची क्षमताच तो हरवून बसतो. मग कोणाच्याही समोर, बायको असो कोणी असो, खाली मान घालणे, नजरेला नजर न देता बोलणे आणि आपण काहीच कामाचे नाहीत असं त्याला सतत वाटत नाही. उगाच जगायचं, पोट भरायचं, कसं तरी जगायचं असं त्याला वाटते. आणि जे समाजामध्ये त्याच्या नजरेत जे यशस्वी आहे, त्याच्या नजरेत जे मोठी माणसं त्याला वाटतात, त्याच्यासोबत तो तुलना करतो आणि आपण त्याच्या पासांगाला पुरत नाही, काहीच नव्ह, मग आपण कवडी मोल आहोत असं त्याला वाटत राहते. खंत, खेद, मग तो उदास होतो, निराश होतो. आपला जन्म आला आणि वाया जाणारा जन्म आहे. मग तो सतत इतरांना दोष देत राहतो आणि स्वतःलाही. यातून सेल्फ इमेज अतिशय खराब होते आणि याचं मानसिक स्वास्थ्यावर देखील अतिशय वाईट परिणाम होत असतो. तुमचं जर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं असं जर तुमची इच्छा असेल तर सेल्फ इमेज सकारात्मक करणं अतिशय गरजेचं आहे. आता तुमची सेल्फ इमेज सकारात्मक आहे म्हणजे कसं ओळखायचं? तर तुम्ही जे काही दिसता ते छान दिसतो. मी जे काही बोलतो मला छान बोलता येते. मला जे काही काम प्राप्त केलेलं आहे मी ते छान आहे. त्या आय लव्ह यू वर्क, माझ्या कामावर माझं प्रेम आहे, माझ्या परिवारावर माझं प्रेम आहे, माझ्या सर्वावर माझं प्रेम आहे, मला सगळे आवडतात.
खूप छान आहेत सगळे. असंच जसं बाहेर वाटलं की आतही तसंच वाटायला लागते, आणि आतही चांगलं वाटायला लागलं की बाहेरही चांगलं वाटायला लागते. तसं आपल्याबद्दल इथं काय आहे, आपल्याबद्दल चांगलं वाटत राहणं. मग आपलं म्हणजे एकटं एवढा शरीर पुरतं का नाही, आपला जो परिवार आहे सर्व, त्याबद्दलही आपल्या मनामध्ये आपण, काही जण म्हणतात माझं काहीच चांगलं नाही, परिवार चांगला नाही, आपण जिथं काम करतो ते काही चांगलं नाही, माझ्या नशिबाला काही चांगलं आलं नाही, असं सातत्यानं जे म्हणतात त्याची, तेव्हा त्याला कसं छान वाटत नाही ना. छान स्वतःबद्दल छान वाटत राहणं, स्वतःबद्दल छान वाटत राहणं हे सकारात्मक सेल्फ इमेज असण्याचे लक्षण आहे. आणि हे सेल्फ इमेज, सकारात्मक सेल्फ इमेज तयार करण्यासाठी समाजाची महत्वाची भूमिका आहे. ज्या परिवाराला, ज्या व्यक्तीला सातत्यानं लोक सन्मान देत असतात, त्या सन्मान देण्यामुळे सुद्धा त्या घराण्यातील व्यक्तीची सेल्फ इमेज स्ट्रॉंग असते. आता पण काय असते, हे दुसरे जे काही तुम्हाला मान सन्मान देतात आणि त्याच्यामुळे जर तुमची सेल्फ इमेज चांगली असेल तर ती परावलंबी आहे. परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळं तुमची सेल्फ इमेज चांगली झालेली असेल तर दुसरे उद्या टीका करतात, तुमचं पद गेलं की निंदा नालस्ती करतात, मग तुम्हाला पहिले जे मान देत होते ते आता देत नाहीत. असं जेव्हा तुम्हाला वाटते की तेव्हा तुम्ही जर तुमच्या सामर्थ्यावर, कौशल्यावर, शहाणपणावर, तुम्ही जे काही पॉवरफुल आहात असं तुम्हाला वाटतं, त्यावर जर विश्वास नसेल तर मग त्या माणसाची सेल्फ इमेज डाऊन होऊन जाते. काही अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्ती जेव्हा त्या पदावर असतात तेव्हा एकदम फ्रेश, प्रसन्न दिसतात. त्यातून बाहेर आले की चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसतात. असं का होते? तर तेव्हा त्याचं अनेक कारण असतात, त्यातलं एक कारण सांगतो फक्त. जो त्याला सन्मान मिळत होता आणि त्या सन्मानामुळे सेल्फ इमेज चांगली व्हायला जी मदत होत होती आता ती तुटलेली आहे. म्हणजे एखादा विहिरीमध्ये पाणी टाकल्यामुळे त्या विहिरीत पाणी राहत होतं. आता पाणीच येणं बंद झालं तर ती विहीर कोरडी पडावी तशी तो आतून कोरडा होऊन जातो, खोकला होऊन जातो. हे दुसऱ्या परावलंबी आहे. ही इमेज बदलती आहे. त्यामुळं ही जरी उपकारक असली, जे मान देतात त्यांचा तुम्ही विचार करा, जे सन्मान देतात त्यांचा विचार करा, जे सकारात्मक शब्द वापरलेले आहेत तुमच्याबद्दल ते आधी लिहून काढा. सकारात्मक वाक्य कोणी तुम्हाला काय वापरलेत आतापर्यंत जर तुम्ही यादी केली, तुमच्या गुणाबद्दल तुमचं कौतुक कोणी दिलं, कोणकोणते शब्द तुमच्या कौतुकाच्या संदर्भामध्ये कोणकोणते शब्द आहेत, याची तुमच्या कौतुकाचे काय भाग आहेत, तुमच्या अतिशय आनंदाची आठवणी काय आहेत, तुमचा गौरव असेल, तुमचं बक्षीस असतील, तुमच्याबद्दल वापरलेले अरे गुड म्हणलेलं आहे कोणी, अरे किती छान आहेस, तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे, तुझा स्वभाव चांगला आहे, तू हुशार आहेस, अभ्यासू आहेस, असं जे काही शब्द बोललेले आहेत ते तुम्ही लिहून काढा. आणि मग तुम्हाला, आणि ते लिहून काढताना त्या व्यक्तीनं बोलताना तुम्हाला जसा आनंद झाला होता ते असं मनानं जाऊन ते पहा. सेल्फ इमेज चांगली व्हायला तयार होते. आणि ही तुमची संपत्ती आहे, ती कधी संपत नाही. ते तेवढं चित्र तरी किमान संपत नाही. तुमचा एक सत्कार झाला, सेल्फ इमेज स्ट्रॉंग होत. मी ग्रामीण भागातून आलेला नांदेडला, आणि मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा माझ्या निबंध लेखनाला पुरस्कार मिळाला. आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर साहेब आणि कथाकार दमा मिराजदार साहेब यांच्या हस्ते 1999ला माझा मुंबईमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनाही तेव्हा साहित्यिकांना त्यांच्या साहित्य कृतीला पुरस्कार मिळालेला होता. नांदेडमधले जगदीश कदम सर होते, डॉक्टर सुरेश सावंत, मथू सावंत, विजय पाडाळकर सर हे सुद्धा होते त्यावेळेस. त्यांनाही पुरस्कार त्यांच्या साहित्य कृतीला. मला
निर्मल प्रकाशक म्हणून ते आले होते. त्यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या, त्यांच्या प्रकाशनाच्या वतीनं काढणाऱ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला होता, ते पण आले होते. आणि तेव्हा पासून मी स्वतःला कधी समजत नसतो आणि समजत नाही, आणि तेव्हाही समजत नव्हतं, पण त्या एका घटनेनं अजून माझी सेल्फ इमेज अधिक स्ट्रॉंग झाली. हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगलं. अशा अनेक घटना तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतील तर त्याच्यामध्ये तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग व्हायला मदत होत असते. हे बाह्य घटक आहे. हे घटक तुम्हाला आतलं महसूस होण्याला चांगली मदत करतात. हे दुसऱ्यांच्या नजरेतली ती प्रतिमा जरी असेल, दुसऱ्यांच्या नजरेत तुम्ही चांगला असणं, ही गोष्ट देखील तुमच्या नजरेत तुम्ही चांगला असण्याला मदत करते. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या नजरेत चांगले नाही असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, काही 4-2 लोक, तर तेव्हा जर तुम्ही जर डळमळीत होत असाल तर हे तुमची फार दुरुस्ती करून घेणारी बाब ठरेल. किंवा मी जेव्हा MA लाच असायचो, मेरिट आलो, त्यामुळे मला खूप आतून छान वाटायला लागलं आणि मी प्रोफेसर असण्याच्याच मनस्थितीमध्ये राहायला लागलो. आणि मला तत्कालीन उपप्राचार्य कावळे सर होते पीपल्स कॉलेजला, MA ला म्हणायचे, काय प्राध्यापक म्हणायचे. किंवा आमचा एक माझा मित्र होता मस्के नावाचा, तो त्याचे लग्न झाल्यानंतर त्यांनी मला भावी प्राध्यापक हनुमंत भोपाळे अशी एक पत्रिका त्यांनी दिलेली होती. म्हणजे हे सांगायचा हेतू काय आहे की अशा घटना तुमच्याच ज्या काही आठवते, अशा ज्या घटना मी माझी उदाहरणात दिलेल्या आहेत, तुम्ही अशा ज्या काही तुमच्याबद्दल वापरलेले जे काही कौतुकाचे शब्द असतील, असं काही जे काही घडलेलं असेल, तुम्हाला मिळालेला पुरस्कार असेल, त्या सगळ्या गोष्टी सकारात्मक बाबीत ते सगळ्या नजरेसमोर येतील अशा पद्धतीने त्याची मांडणी करून ठेवा. आता तर फार सोपं झाले आपल्याला की आपल्या प्रेरणादायी, आपल्याला अतिशय आनंद वाटणाऱ्या, आजही बरं का काही गोष्टी आता आनंद वाटत नाही, आजही आनंद वाटणाऱ्या गोष्टी जर लिहून ठेवल्या तुम्ही, अभिमान वाटणाऱ्या गोष्टी, तर त्या आज सेल्फ इमेज स्ट्रॉंग करायला मदत करतात. फक्त ते बाह्य घटक आहेत. आणि आपल्या क्षमतेवर विश्वास तुम्ही ठेवा, तुमची सेल्फ इमेज, तेव्हा मी यश मिळवू शकलो, आता पण यश मिळवू शकतो. आता हे माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे असा विचार तुम्हाला करून वाटचाल करावी लागेल. बघा तुमची सेल्फ इमेज खूप स्ट्रॉंग होते. तर आत्मचिंतन करा स्वतःबद्दल. तुम्ही कुठे होतात, आता कुठपर्यंत गेलेला आहात, तुमचा जो विकास, तुमच्या पगारात वाढ झालेला असेल, लक्षात, तुमच्या प्रसिद्धीत वाढ झालेली असेल, तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामध्ये वाढ झालेली असेल, तुमच्या लिखाणाच्या कौशल्यामध्ये वाढ झालेली असेल, जर तुमचा संपर्क संघटन वाढलेलं असेल, आणि ते सकारात्मक संघटन, नाही तर खड्ड्यात घालणारं संघटन नको. तर ह्या सगळ्या ज्या तुमच्या प्लस पॉइंट आहेत, तर त्याचं चिंतन करा तुम्ही, ते आठवा. मी जेव्हा पायाला सिल्पर चप्पल सुद्धा कधी कधी नसलेलं चित्र आणि आजचं चित्र मी जेव्हा पाहतो, ते सेल्फ इमेज स्ट्रॉंग होते. म्हणजे तुम्ही प्रगतीच्या दिशेने आहात, ही भावना तुम्हाला खूप मदत करते. आणि मग तुम्हाला काहीच वाटत नाही कशाचं. कारण तुम्हाला जरी कोणी अपयशी आहात तुम्ही जर म्हटलं, तरी तुम्ही स्वतःला जर हे यशाचा जो चढता आलेख तुमच्या नजरेसमोर असलं की तुमचा सेल्फ इमेज डाऊन होत नाही. कधी कधी काय होतं, ह्या सेल्फ इमेज स्ट्रॉंग आहे, वाटचाल यशस्वी आहे, पण त्या यशस्वी वाटचालीमध्ये काही अपयशाचे, काही थांबण्याचे, काही मागं जाण्याचेही प्रसंग येतात, काही अपमानाचे, काही उपेक्षेचे, काही निंदेचे प्रसंग येतात. तेव्हा तुम्हाला वाटायला, अरे मी अपयशी ठरलो की काय. कधी कधी मला एक जण का भेटला, आणि रिटायरमेंट झालेला व्यक्ती, अतिशय चेहरा पडलेला,
नजरेमध्ये काही दम नाही. मी म्हटलं काय 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 चाललं सर? काय नाही. काय चालायला आहे म्हणला. मी पदावर असताना जो काही सन्मान मला देणारे होते ते आता ढुंकूनही बघत नाहीत, बाजूने निघून जातात, नमस्कार सुद्धा करत नाही. मला खूप वाईट वाटते म्हणलं, आणि याचं दुःख वाटतं. किती जण करतात सर असं म्हटलं? करतात, 10-15 करतात. म्हणलं हरामखोर आहेत म्हणलं ते. बरं, फार चापलूशी करायची म्हणलं मी पदावर असतो. बरं, मग आता काय करता म्हणलं? काय करायला आहे म्हणलं? दुःख बाळगतो म्हणलं. दुःख बाळगल्यानंतर त्यांना आनंद वाटत असेल की नाही म्हणलं? तुम्ही दुःखी असणं शत्रूसाठी दिवाळी असते. आणि तुमच्या जीवनात तुमच्या शत्रूने उन्हाळा तयार केला किंवा केला असेल, तुम्ही जरी तुम्हाला करण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्ही त्यामध्ये आनंदानं नाचत असाल, खुश राहत असाल, यास मस्त, या अशा अनेक गोष्टी येतात आणि जातात, मला काही फरक पडत नाही, मी पुन्हा मजबूत झालो असं जेव्हा म्हणून तुम्ही पुढे जायला लागलात, त्याचे चेहरे लहान होतात. मग मी त्यांना अजून एक प्रश्न विचारला. सर म्हटलं की ठीक आहे म्हणलं, 15 लोक तुम्ही म्हणता हरामखोर आहेत वगैरे, ठीक आहे, आपण समजू, म्हणजे तुम्हाला ते मान देत नाही. तुमच्या सहवासात 15च लोक आहेत का अजून काही असतील का? खूप आहेत ना. मग त्यांचं नावं लिहून ठेवा म्हणलं मी त्यांना एक प्रयोग सांगितला. तुम्ही त्या सगळ्यांची नावं लिहून ठेवा. आजही तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगी, आज तुम्ही कुठल्या पदावर नाहीत ना, आज काहीच लाभ नाही तुमच्याकडून त्यांना, तरी तुम्हाला मेसेज करतात, त्यांचे नावं लिहून ठेवा. आजही तुमच्या उपकाराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचे नावं लिहून ठेवा. आजही तुम्ही तुमच्या काळामध्ये जे काही सन्मान मिळाला, आजही मिळतो, ते लिहून ठेवा. आणि त्याचं चिंतन करा, त्याबद्दल तुमच्या सामर्थ्याचं चिंतन करा, तुमच्या कौशल्याचं चिंतन करा, तुम्ही दिलेल्या योगदानाचं चिंतन करा, आणि बघा म्हणलं तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग होते. बरोबर आहे म्हणले. अहो म्हटलं, 1-2 गोष्टी म्हणजे जीवन नसते, त्याला बाजूला टाका. आणि तुम्ही जेव्हा प्रसन्न, ते जरी दिसले तर खुशपणे तुम्ही बोला ना म्हटलं. आता तुम्ही बोलायचं ना म्हटलं, काय फरक पडतो? आणि आनंदानं बोला. आनंद, उत्साह, आत्मविश्वासानं हे एक चुंबकीय शक्ती आहे, आणि याच्याकडं माणसं खेचली जातात. सन्मान देते माणूस हा गड्याजवळ गेलं तर, हा माणूस प्रेरणा देते गड्याजवळ गेलं तर, प्रोत्साहन देते गड्याजवळ गेलं तर, मस्त विनोदानं हसवते गड्याजवळ गेलं तर, कौतुक करते गड्याजवळ गेलं तर. लोक येतात लोक जवळ, मस्त गप्प. पडलेले चेहरे, उदास निराश चेहरे आहेत, म्हणजे त्यांना एक ते पडलेले चेहरे असतील त्यांचे, ते उदास असतील, ते निराश असतील, ते नाराज असतील, ते दुःखी, म्हणजे तुमच्यावर नाराज आहेत किंवा तुमचं असं काही नसते, त्यांच्या वैयक्तिक जीवनानं ते त्रस्त आहेत सर म्हटलं. आणि जे तुमच्यासोबत येऊ इच्छितात त्यांना प्रेम द्या, जे येत नाही त्यांचा कशाला विचार करता? त्यांच्या वैयक्तिक प्रॉब्लेममुळे त्यांना दया दाखवा. उलट तुम्ही जाऊन म्हणा स्वतःहून विचारपूस करा, स्वतःहून कृतज्ञता व्यक्त करा त्यांच्याबद्दल. तुम्ही मला सहकार्य केलं म्हणून, आपण छान मित्र होतो, आजही आहोत, अशा पद्धतीने वाक्य वापरा. अजून तुम्हाला ते तुमच्या जुळले जातील. हे सगळे घटक बाह्य आहे, तरी पण तुमचं सेल्फ इमेज स्ट्रॉंग करायला मदत करतात. पण तुम्ही चांगलं केले ना, नाही आता चांगलं म्हणाले, चांगलं केलं म्हणून तुम्हाला काय वाटते? तुम्हाला वाटते ना चांगलं केलं म्हणून? जर तुम्ही चांगलं केलं नसेल आणि लोक तेव्हा उगं तुम्ही त्या पदावर असल्यामुळे चांगलं म्हणत असतील, तर ते सगळे तुम्ही स्वतःची करून घेतलेली फसवणूक आहे. ते सोडून द्या. मग आता तुम्ही तो स्वतःला क्षमा करा. आणि तुम्ही त्या पदावर असताना जर चांगलं काम केलेलं असेल, प्राऊड फील वाटत असेल, तर त्याचा प्राऊड आजही वाटवा. यस, मी हे काम केलेलं आहे, छान केलेलं आहे, आजही मला अभिमान वाटतो, असं तुम्ही छाती ठोकपणे सांगा, स्वतःलाही सांगा. तुमची सेल्फ इमेज स्ट्रॉंग होते. केलं नसेल तर ठीक आहे. एक जण म्हणाला की नाही, त्या पदावर असताना
खोटं बोलावं लागते, फसवावं लागते, कटकारस्थानं करावे लागतात वगैरे असं, आणि त्याची प्रतिमा आधीच फेकू. आणि मग अशा बाह्य फेकू प्रतिमा आणि स्वतःच्या नजरेतही आपण फेकलोय असं वाटत असेल तर मग तो फेकूमय झाला असा त्याचा अर्थ होतो. मग त्याला सत्याचं अधिष्ठान नाही प्राप्त होऊ शकेल त्या इमेजला. खरं तोही म्हणाला मी फेकू आहे म्हणून, दुसऱ्यालाही सांगायला मी फेकू आहे म्हणून, लोकही त्याला फेकूच म्हणायला लागले, तर सेल्फ इमेज कशी स्ट्रॉंग होईल? म्हणून लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे नकारात्मक विधानं करू नका, नकारात्मक कृती पण करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसोबत बोला, मोकळेपणानं बोला. स्वतःशी बोलण्यासाठी थोडा वेळ काढा. आपुलाची वाद आपणाशी, आत्मसंवाद आहे हा. आपला संवाद करा स्वतःशी, प्रेरक, उत्साहवर्धक, आत्मविश्वासवर्धक, यशस्वी बाबीविषयी. आणि आजही माझ्यात क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे, ताकद आहे, नव ईश्वर निर्माण करतोय, आजही मी सेवेसाठी तत्पर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बोलायला लागला, स्वतःसोबत जर चांगलं बोलणारी माणसाबद्दल लोकही चांगलं बोलतील. तुम्ही स्वतःबद्दल चांगलं बोलण्याच्या लायक नाहीत असं जर समजायला तर लोक कसे काय तुम्हाला चांगलं म्हणतील? तुम्ही स्वतःसोबत जसं बोलता तसं तुमचं मन बनते, आणि जसं मन बनते तसे आविष्कार होतात. आणि लोक तुम्ही स्वतःबद्दल चांगलं बोलल्यामुळे सकारात्मक लहरी बाहेर येतात, आणि लोकही तुम्हाला चांगले बोलतात. काय बघा, काय आत्मविश्वास आहे, काय राजासारखा आहे, बघा त्याचे ऍक्ट, बघा त्याचा रुबाब, काय बोलतो. अशा पद्धतीने लोकही बोलायला, तुम्हीच खाली मान घालून उदास निराश वगैरे असं राहायला लागला तर लोक म्हणतात झालं, संपलं म्हणतात. लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुमचा सकारात्मक स्वतःशी बोलत राहा. आय एम अ विनर, आय कॅन डू इट, सेल्फ टॉक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ते स्वतःशी बोला, आत्मसंवाद साधा, सकारात्मक वाक्य लिहून काढा तुमच्याबद्दलची. मी यशस्वी आहे, मी यशस्वी झालो आहे, यशस्वी होत आहे, यशस्वी होणारच आहे, माझ्यामध्ये ह्या क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे, माझी ही उपलब्धी आहे, ही उपलब्धी माझ्या कष्टाच्या जोरावर मी प्राप्त केलेली आहे, माझ्या सहकार्याच्या जोरावर, माझ्या सहकार्याचे सहकार्य लाभलं म्हणा, नाहीतर मीच केलं म्हणू नका. नाहीतर त्याच्यातून मग तुमचं मन तुम्हाला म्हणते अरे तू खोटं बोलायला लागलास म्हणते, आणि तुमची सेल्फ इमेज डाऊन होते. स्वतःशी खोटं बोलणे म्हणजे स्वतःची सेल्फ इमेज डाऊन करणे. कारण तुम्ही दुसऱ्याला धोका देऊ शकता, दुसऱ्याला खोटं सांगू शकाल, पण मनाला तुम्ही नाही सांगू शकत. आणि लोक तुम्हाला खोटं ठरू शकतील, पण तुमचं मन तुम्हाला खोटं ठरू शकत नाही, तुम्ही जर सत्य असाल. म्हणून तुकोबारायांचं एक वचन नेहमी लिहून ठेवा, वाचत राहा. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. म्हणा, स्वतःला म्हणा, बहुमताचं दडपण न घेणारी प्रतिमा. जर सेल्फ इमेज, स्वप्रतिमा तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजत असाल, तुम्हाला सत्य आहे हे जर त्यावर तुमचा विश्वास असेल, तर लोकांनी डांगोरी देऊन जरी तुमच्याबद्दल काही बोललं तर लोकांना तुम्हाला काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. लक्षात आलं? म्हणून मोठी मोठी माणसं त्यांच्यावर टीका होतात, जरी टीकेचा त्याकडे हसत किती अज्ञानातून हे टीका लोक करतात, आणि त्याचा हे असं काहीच नाही, खोटं आहे असं म्हणतात. त्याला हसत त्याला उत्तर देतात, कारण त्यांना माहित आहे हे सगळं बुडबुडे आहेत. जेव्हा त्यांना म्हटलं हे तुम्ही खोटं बोललेलं आहे, चुकीचं आहे, याला काही पुरावा नाही तुमच्याकडं, आणि 100% खोटं आहे, मी तुमच्यावर दावा ठोकणार आहे असं म्हटलं तर ते पाया पडत येणाऱ्या अनेक घटना घडलेल्या आहेत. असं खोटं कोणाबद्दलही बोलायचं नाही, तुम्ही स्वतःबद्दलही बोलायचं. तर स्वतःसोबत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ इमेज तयार होण्यासाठी तुम्ही
जर ते राहणीमान आहे, तुम्हाला राहणीमान चांगलं करावं लागेल, तुमची ड्रेसिंग चांगली करावी लागेल, तुम्ही साफसूफ पद्धतीनं स्वच्छ राहावं लागेल, चांगलं चालावं लागेल, सगळं. आणि तुमचा व्यायाम करावा लागेल, प्राणायाम, ध्यान, धारणा हे केल्यानंतर अजून आत्मबळ वाढायला लागते. आत्मबळ हे आत्मप्रतिमा चांगली करते. सगळे बळ कामं करतात, पण आत्मबळ हे तुम्हाला साथ जास्त देते. आर्थिक बळ आहे तुमचं बाहेर, ते सुद्धा आत्मबळ वाढवते. पण जेव्हा पाणी तुम्हाला बाहेरून विकत आणायचे, आत्मबळ आणल्यानं पाणी विकत आणता येणार नाही, तिथं अर्थबळ लागते, पैसे देऊन आणून. पण तुम्ही आत्मबळानं म्हणू शकता, ठीक आहे 2-4 दिवस जरी पाणी नाही भेटलं ना, काय फरक पडत नाही या पट्ट्याला, आणि 2-4 दिवसापर्यंत मला कसं पण पाणी भेटणारच आहे म्हणलं तर तुमचं हे आत्मबळ तुम्हाला त्या काही कामाला येते. हे आत्मबळामुळे सुद्धा, आत्मबळ हा सुद्धा सेल्फ इमेजचाच भाग आहे. तुमचे सकारात्मक संबंध ज्यांच्यासोबत आहेत, प्रेरणादायी संबंध चांगले आहेत, चांगले संबंधाच्या लोकांबद्दलचे फोटो तुमच्या समोर राहू द्या. त्यांचे फोटो, त्यांचा एक अल्बम करा आणि ते पाहत राहा. तुम्हाला समर्थन देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा, तुमच्या समर्थन देणारे वाक्य आठवा, मग मस्त वाटायला लागतं. आणि दुसऱ्यासोबत तुलना करून आपण मागे आहोत या भावनेतून एकदम बाहेर जा. आपण कुठे होतो, कुठं आलो ही आवर लक्षात ठेवा. आणि स्वतःला, तुमच्या काही हातून चुका झाल्या असतील तर स्वतःला क्षमा करा. दुसऱ्याच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याला क्षमा करा. स्वतःला म्हणा, स्वतःला च्या चुकाबद्दल विसरून जा, दुसऱ्याच्या चुकाबद्दल विसरून जा, त्यांना क्षमा करा मोकळेपणा. तुम्ही मनातून हलके व्हाल, सूड भावना हे दूर होईल. म्हणजे हे षडविकारातून दूर झालात तर तुमची प्रतिमा, संतत्वाची प्रतिमा तुमच्या नजरेत तुम्हाला तयार होईल. तर या दिशेनं काही प्रयत्न करा. आणखीन काही तुम्हाला या संदर्भाचे काही प्रश्न असतील तर पुढच्या भागामध्ये आपण पाहू. कुठल्याही परिस्थितीत मी माझी वाटचाल थांबवत नसतो, अशी माझं व्यक्तिमत्व आहे, असा एक उद्गार रोज काढा. मग तुम्ही त्या तुमचं अंतर्मन तुम्हाला ते काम अंतर्मन तसं बनते. मग मस्त राहा, मस्त जगा, मस्त आनंद घ्या, मस्त जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद.